नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। इराणने इस्रायलवर आपले नवीन फताह हायपरसोनिक क्षेपणास्त्र डागले, ज्यामुळे हवाई संरक्षण यंत्रांचे उल्लंघन झाले आणि प्रत्युत्तरात्मक हवाई हल्ले झाले। मॅक 15 गती आणि उड्डाणात युद्धनौका करण्यास सक्षम असलेले हे क्षेपणास्त्र प्रादेशिक शक्तीतील संभाव्य बदलाचे प्रतीक आहे। इस्रायलने इराणी लष्करी मालमत्तेला लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे संघर्ष वाढला आणि दोन्ही राष्ट्रांमधील तणाव आणखी वाढण्याची चिंता निर्माण झाली आहे। IRGC ने विकसित केलेले आणि जून 2023 मध्ये जगासमोर उघड केलेले फताह 1 हे मध्यम पल्ल्याचे हायपरसोनिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे। इस्रायलच्या आयर्न डोम आणि एरो सारख्या अत्याधुनिक संरक्षण प्रणालींपासून वाचण्यासाठी ते विशेषतः तयार केले गेले आहे। इराणी अधिकाऱ्यांनी त्याचा उल्लेख इस्रायल स्ट्रायकर असा केलाय। इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घोषणा केली की त्यांनी त्यांचे हायपरसोनिक क्षेपणास्त्र फताह 1 इस्रायलवर प्रक्षेपित केले आहे, जे चालू संघर्षात शस्त्राचे पहिले तैनाती असल्याचे दिसून येते। 2023 मध्ये मूळतः अनावरण केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी ठेवले होते। IRGCच्या मते हा हल्ला ऑपरेशन ऑनेस्ट प्रॉमिस 3च्या 11व्या लाटेचा भाग होता। NDTVच्या वृत्तानुसार फताह 1 क्षेपणास्त्रांनी राबवलेल्या या कारवाईमुळे इराणला व्याप्त प्रदेशांच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण मिळवता आले, असा दावा सैन्याने केलाय। हे क्षेपणास्त्र मॅक 13 ते 15 पर्यंत वेगाने मारा करण्यास सक्षम आहे, सुमारे 15,000 किलोमीटर प्रति तास, आणि त्याचा पल्ला अंदाजे 1400 किलोमीटर म्हणजे सुमारे 870 मैल आहे। अहवालांनुसार ते 340 ते 350 किलो वजनाचे मोठे वॉरहेड वाहून नेऊ शकते आणि पारंपरिक पॅलोडसाठी ते सुसज्ज असल्याचं मानलं जातं। अणु क्षमतेबद्दल अटकळ कायम असताना अद्याप अधिकृत पुष्टीकरण झालेलं नाहीये। इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने फताह क्षेपणास्त्राच्या तैनातीला टर्निंग पॉइंट म्हटलंय। घन इंधन क्षेपणास्त्राने इस्रायली संरक्षणात प्रवेश केल्याचं वृत्त आहे आणि देशाच्या मध्यवर्ती भागात आग आणि नुकसान झाले आहे। शक्तिशाली आणि अत्यंत हाताळता येण्याजोग्या फताह क्षेपणास्त्रांनी आज रात्री भ्याड झिओनिस्टांच्या आश्रयस्थानांना वारंवार हादरवले, ज्यामुळे तेल अवीवच्या युद्धखोर मित्राला इराणच्या ताकदीचा स्पष्ट संदेश मिळाला, जो अजूनही भ्रम आणि खोट्या गृहीतकांमध्ये राहतो, असे IRGC ने म्हटलंय।